नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सर्वप्रथम न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा. आमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध विषय हाताळले जातात. ते आपल्यापर्यंत पोचण्यासाठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये असो एकूण देशभरामध्ये जे TCSचं प्रकरण घडलं नाशिकमध्ये, त्याला कॉर्पोरेट जिहाद म्हटलं जातं, अर्थातच धर्मांतरणाचं, ते प्रकरण घडल्यानंतर वेगवेगळ्या अशा घटना समोर येऊ लागलेल्या आहेत. मग कधी महाराष्ट्रातून येत आहेत, वेगवेगळ्या राज्यातून येत आहेत, आणि त्यापूर्वी हे प्रकार होत होते. पण आता खऱ्या अर्थाने एका मोठ्या कंपनीमध्ये जेव्हा धर्मांतरणाचं हे सगळं रॅकेट उघडकीस आलं, त्यानंतर लोकांचे कदाचित डोळे उघडलेत असं आपण म्हणू शकतो. अर्थात पूर्णपणे उघडलेले नाहीत. अजूनही त्याविषयी लोकांच्या मनात संभ्रम आहे किंवा हे सगळं काही एखाद्या ठिकाणी चाललं आहे असं वाटतं. पण प्रत्यक्षामध्ये अनेक ठिकाणी या पद्धतीच्या घटना घडताना आपल्याला पाहायला मिळतात. जसंही नाशिकमध्ये TCSचं प्रकरण घडलं, तसंच शिर्डीमध्ये सुद्धा एका तरुणाला अशा पद्धतीने धर्मांतरित करण्यात आल्याचं एक प्रकरण समोर आलं. आता पोलीस त्याविषयीची चौकशी करतायत, तपास सुरू आहे. नेमकं काय घडले तपासातून समोर येईल. तर तो तरुण हिंदू होता, पण त्याने अचानक काही दिवसांनी सोशल मीडियामध्ये त्याचं नाव जे आहे ते मुस्लिम दिसू लागलं आणि त्याच्या पालकांना लक्षात आलं. आणि त्यातून मग हिंदुत्ववादी संघटना, तो ज्या ठिकाणी नोकरी करत होता ते काहीतरी डीमार्ट हे ठिकाण होतं, त्या ठिकाणी तो गेला. त्या ठिकाणी हे सगळे हिंदुत्ववादी संघटनांचे लोक पोचले, पोलीसही पोचले, आणि मग तो तपास जो आहे तो सुरू झालेला आहे. तर ही घटना अशा पद्धतीने एक घडली. अशाच पद्धतीने नाशिकमध्ये एक घटना घडली ज्याच्यामध्ये मुलीला, हिंदू मुलगी अर्थातच होती ती, तिला लग्नाचं आमिष दाखवण्यात आलं आणि त्यानंतर अर्थातच तिच्या शरीराचा उपभोग घेण्यात आला. आणि त्यानंतर कुठेतरी त्या तरुणीला कळलं, मग तिने तक्रार दाखल केली. त्या मुस्लिम तरुणाला अटक करण्यात आली. आता हे सगळं प्रकरण जे आहे हे नेहमीच आता अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या आपल्याला रोजच्या रोज ऐकायला मिळतील. याचं कारण एकदा अशी घटना घडली, त्याच्यामध्ये पोलीस कारवाई करतायत, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक आहेत, कुठेतरी मदत मिळते, हे लक्षात आल्यानंतर तरुणी जे आहेत, प्रामुख्याने तरुणी याच्यामध्ये जास्त लक्ष केल्या जातात, टार्गेट केल्या जातात. त्या तरुणी पुढे येत आहेत, तक्रारी करतायत पोलिसांपर्यंत. ते आपलं जे काही आपल्याबद्दल घडलेलं आहे आपल्या बाबतीत ते पोलिसांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतायत. हे सगळं होताना त्यामुळे दिसून येते. पण या सगळ्यामध्ये सावधगिरी पाळणं किंवा सावधगिरीच्या पद्धतीने आपण वागणं हे खूपच आवश्यक आहे. विशेषतः हिंदू मुलींनी अशा बाबतीत किती सावध राहायला पाहिजे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. पण तसं कुठेही होताना दिसत नाही. मग अशा पद्धतीच्या घटना जर घडत असतील तर ते घटना घडवणारे जे आहेत ते जसे दोषी आहेत, तसेच सावधगिरी न बाळगणारे जे आहेत ते सुद्धा दोषी म्हणायला पाहिजेत. त्या तरुणीसुद्धा किंवा तशा पद्धतीचे तरुण असतील, तरुणांची संख्या कमी आहे धर्मांतरित होणाऱ्या किंवा केल्या जाणाऱ्या, पण तरुणींची संख्या मोठी आहे. तर त्यांनी सावधगिरी बाळगायला नको. आता हे सांगितल्यानंतर फारसं कोणी त्यावर मनावर घेत नाही. आता या संदर्भामध्ये एक रील पाहण्यात आलं. त्या रीलमध्ये अशाच पद्धतीने एक तरुणी आणि एक तरुण बसलेले आहेत, गप्पा मारतायत, आणि तो तरुण अचानक हिंदू धर्मातल्या प्रथा परंपरा यावर टीका करायला लागतो. ते कसं सगळं पाखंड आहे, खोटं आहे, ते करण्याची काहीच आवश्यकता नाही हे सांगायला लागतो. त्या ती तरुणी विचारते की तू स्वतः हिंदू धर्मी असताना तू याच्यावर अशा पद्धतीने टीका का करतो, अशी घृणा का करतोस धर्मातल्या या सगळ्या परंपरांवर? तू हिंदूच आहेस ना. तू बोलतो काय नाही, हे सगळं पाखंडच आहे, कशाला पाहिजे पूजा अर्चा, कशाला केली पाहिजे, कशाला तुम्ही सूर्यदेवाची पूजा करता, कशाला तुम्ही नदीची पूजा करता, कशाला तुम्ही झाडांची पूजा करता. त्यावेळी ती तरुणी त्याला सांगते कशासाठी ती पूजा केली जाते. त्यांच्याबद्दल एक प्रकारचा आदर आहे. या सगळ्याकडून सूर्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते, झाडांपासून ऑक्सिजन मिळतो, सावली मिळते, त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, म्हणून आपण त्यांना वंदन करतो. हिंदू धर्मामध्ये वंदन केलं जातं, त्याच्यासमोर आपण नतमस्तक होतो. हे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे सांगण्याचा प्रयत्न करते. पण तो तरुण
त्याला पाखंड म्हणतोय, तेव्हा ती तरुणी विचारतो, खरोखरच हिंदू आहेस की नाही, तुझं काय नाव आहे? त्या तो तरुण सांगतो, माझं नाव राज आहे. आता हे असंच सांगितलं जातं, एखादं हिंदू नाव धारण करायचं, पण ते फक्त नावच असतं, त्याला काहीतरी आडनाव तर असलं पाहिजे, पण ते काही सांगितलं जात नाही. पण त्या तरुणी ते विचारण्याचंही भान ठेवत नाहीत की बाबा या तरुणाचं पूर्ण नाव काय. आपलं तर पूर्ण नाव आहे, मग या समोर ज्याला आपण भेटतोय, जो तरुण आपल्याला आवडतोय, त्याला काय ते नाव तर असेल पूर्ण, ते विचारणार कोण? पण ते कोणी विचारण्याचं भान राखत नाही. तो आपलं एकेरी नाव काय ते सांगतो, तेवढं पटतं आपल्याला. पण ती त्या रीलमधली तरुणी त्याला विचारते की तुझं पूर्ण नाव काय? तो बोलतो, काय करायचंय पूर्ण नाव? हे माझं नाव आहे, राज हे माझं नाव आहे. मग ती त्याला विचारते, तुझं गोत्र काय आहे? तेव्हा तो गडबडतो आणि मग तो काहीतरी आपला थातूरमातूर सांगतो. तेव्हा ती म्हणते, हे नाही आहे गोत्र, तुझं कुळ कोणतं आहे ते सांग मला, आणि ते जर तुला माहिती नसेल तुझ्या आईला विचार. तो बोलतो, कशाला या गोष्टींमध्ये पडायचं, जाऊ दे, आपण आता भेटलोय, गप्पा मारूया. पण ती म्हणते, नाही, विचार, तुझ्या आईला फोन लाव आणि विचार तुझं काय गोत्र आहे, कुळ कोणतं आहे तुमचं. आणि त्याला फोन लावायला लावते, ती स्पीकरवर ठेवायला सांगते. तेव्हा ती आई तिकडून म्हणते की तेरे अब्बू ने तुझसे बात करनी चाहिए थी, तू कहाँ था, इतनी देर से तेरा फोन नहीं लग रहा था. आता ही बोलल्यानंतर त्या तरुणीला लगेच लक्षात येतं की हा जो तरुण आहे त्याच्या वडिलांना काय म्हटलं जातं, तर अब्बू म्हटलं जाते, म्हणजे तो मुस्लिम तरुण आहे, पण तो नाव कोणतं धारण करतोय, तर हिंदू नाव धारण करतोय. तिला लागलीच ते लक्षात येतं की हा खोटं बोलतोय, आणि मग ती तिकडून निघून जाते, त्याच्या थोबाडीत लगावते आणि निघून जाते. ही जी साधी सावधगिरीची गोष्ट आहे, ही का कळू नये? एखादा अत्यंत अडाणी माणूस असेल त्याला सुद्धा कळेल ती. आज तर सोशल मीडियाचा जमाना आहे, सगळे हुशार आहेत, सगळ्यांना सगळं ज्ञान जे आहे ते मोबाईलच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सगळ्या विषयांच्या माध्यमातून मिळत असतं. पण एवढीशी गोष्टसुद्धा मुलींना विचारायला काय जातं, काय का त्यात तोंड उघडू शकत नाहीत? सोशल मीडियामध्ये अनेक जण एकमेकांना भेटतात, आवडतात, तिथे चेहरे आपल्याला दिसतात, ते आवडायला लागतात, पण ते काय केवळ आभासी असतं. तो तरुण भेटल्यानंतर, ते तरुण आणि तरुणी भेटल्यानंतर एकमेकांची विचारपूस करायला पाहिजे. तो कोण कुठला आहे, त्याचे फोटो जे काय आपण सोशल मीडियात पाहतो अशा तरुणाचे, जो फसवणारा तरुण आहे, त्याचे केवळ एकट्याचेच फोटो असतात, गॉगल घातलेले असतात, छान छान दिसणारे असतात, वेगवेगळ्या केशभूषा, वेगवेगळ्या वेशभूषा केलेले असतात, आणि मग तो आवडायला लागतो. पण विचाराल की नाही, त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो दाखव, कोण आहेत त्याचे आई वडील, हे तर विचारणार की नाही? त्याची काहीतरी माहिती काढली पाहिजे. आणि त्यासाठी जर तो खरोखरच हिंदू धर्मीय असेल तर विचारा त्याचं गोत्र कोणतं आहे, त्याचं कुलदैवत कोणतं आहे, त्याचं गाव कोणतं आहे, ही एवढी बेसिक माहिती तरी विचारणार की नाही? आणि ती विचारल्यानंतर तो जर खरोखरच फसवणारा असेल, खोटं नाव, त्याने हिंदू नाव धारण केलं असेल, हातामध्ये जाणीवपूर्वक कुठल्या तरी मंदिरातले दोरे जे आहेत ते बांधले असतील दाखवण्यासाठी, तर त्याचं बिंग फुटेलच. पण ते न करता अनेक मुली थेट त्या तरुणावर भाळतात आणि लगेच शरीर सोपवून मोकळ्या होतात, आणि नंतर मग तक्रार करण्याला काहीच अर्थ राहत नाही. मग हा जो काय भोळेपणा आहे, भोळेपणा म्हणण्यापेक्षा मूर्खपणा म्हणायला पाहिजे, ह्याला भोळेपणा म्हणता येणार नाही. आपल्यासमोर एक अनोळखी व्यक्ती आलेली आहे, ती कोण आहे, त्याचं नाव काय, त्याचं घरदार काय, तो काय करतो, कुठे नोकरी करतो, कशा पद्धतीची नोकरी करतो, त्याचं संपूर्ण नाव काय आहे, हे सगळं विचारायला तर पाहिजे. पण त्या बाबतीत हिंदू मुली जे आहेत ते आपलं तोंडच उघडत नाहीत, आणि नंतर मग काही वर्षांनी आपलं लैंगिक शोषण झालं म्हणून तक्रार करण्याला काहीच अर्थ उरत नाही. तोपर्यंत आपली सगळी प्रतिष्ठा जी आहे ती गेलेली असते. पालकांनाही माहिती नसतं. प्रेमामध्ये अनेक वेळेला घरामध्ये सांगितलं जात नाही, हे ठीक आहे, पण निदान तुम्ही सावधगिरी बाळगून अमुक व्यक्ती हे काय बोलतोय, आपल्या धर्माबद्दल का बोलतोय, हिंदू धर्माबद्दल वाईट साईट काय बोलतोय. TCS कंपनीमधले सुद्धा हे सगळे जे कोणी पकडलेले मुस्लिम तरुण आहेत, हे सुद्धा अशाच पद्धतीने हिंदू धर्माची टिंगलटवाळी करत होते असे आरोप केलेले आहेत. त्या त्यांना का विचारलं गेलं नाही की बाबा तुम्ही हे का बोलताय, तुमचा काय संबंध आहे, तुम्ही हिंदू आहात का? तुम्ही जर हिंदू नसाल तर हिंदू धर्मातल्या प्रथा परंपरांवर टीका करण्याची काय आवश्यकता आहे तुम्हाला? तुमच्या धर्मातल्या ज्या काही त्रुटी असतील, उणिवा असतील, त्याविषयी तर आम्ही कधी बोलत नाही, हे विचारलं जाणार की नाही? बरं, त्या कार्यालयामध्ये असलेले इतर जे कोणी हिंदू असतील, त्या मुलींना टार्गेट केले ते ठीक आहे, पण इतर जे कोणी त्यांचे मित्र असतील, हिंदू असतील, त्यांना सुद्धा हे लक्षात येत नाही.
त्यांच्यापर्यंत ते का पोचत नाही, किंवा ते का जाब विचारत नाही जर कळत असेल तर? हा सुद्धा गंभीर प्रश्न आहे. ते जोपर्यंत आपणच जागरूक होणार नाही तोपर्यंत आपल्याला कोणी फसवणारच आहे. आज तर सायबर गुन्हे कित्येक घडतात. रोज त्याच्याबद्दलची माहिती पोलीस सांगत असतात, वेगवेगळ्या ठिकाणून कळत असते की कुठेही असं काहीतरी तुम्हाला पोस्ट आली तर ती क्लिक करू नका, कोणी फोन केला तर त्याला सगळं माहिती देऊ नका, OTP देऊ नका, ही माहिती तुम्हाला दिली जात असते. तरी देखील लोक फसत असतात. मग एवढी सावधगिरी आपल्याला बाळगता येत नाही. एखादा तरुण आवडला ठीक आहे, पण तो कोण आहे, कुठला आहे, त्याचे आई वडील कोण आहेत हे तर जाणून घ्यायला हवं. पण ते केलं जात नाही आणि मग नंतर पुढे या सगळ्या तक्रारी कराव्या लागतात, पोलिसात जावं लागतं, तोंड लपवावं लागतं. त्यापेक्षा आधीच सावधगिरी बाळगली, आधीच तोंड उघडलं आणि जाब विचारला, सगळी माहिती काढून घेतली तर आपली फसगत होणार नाही. ते रील्स जे येत असतात त्याच्यातले अनेक रील्स हे स्वतःचं कौतुक करणारे, स्वतःची काही कला सादर करणारे असतात, पण अशा रीलमधनं काही संदेशसुद्धा मिळत असतात. ते बघितले पाहिजेत. आपल्याला बाकी स्वातंत्र्य सगळंच आहे, कोणावर प्रेम करावं, कोणाशी लग्न करावे स्वातंत्र्य आहे, पण ती व्यक्ती जर आपल्याला फसवणारी आहे, आपलं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणारी आहे, तर त्याबद्दल सजग राहायला पाहिजे की नाही? आज जग बदललेलं आहे, या सगळ्या घटना समोर येत आहेत. अशा बाबतीत कुठल्या हिंदुत्ववादी संघटना किंवा कोणी असे तरुण तुमच्या मदतीला येतीलच नंतर, पण त्याच्या आधीच आपण सावध होऊन अशा प्रकरणांपासून लांब राहणं आणि अशा व्यक्तीची तक्रार करणं, अशा व्यक्तीबद्दल लोकांना सांगणं, सजग करणं की ही व्यक्ती फसवणारी आहे, हिने खोटं नाव धारण करून मला फसवण्याचा प्रयत्न केला. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत. भोळेपणा, मूर्खपणा न करता सावधगिरी बाळगणं आणि वेळीच त्या व्यक्तीला टोकणं, त्याला विचारणं हे आवश्यक आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.